विठ्ठलवाडी ते लागतं म्हणजे हा शॉर्टकट केला आता. आणि तो स्ट्रेट गेला तर जनता वसत पण आहे. खालून येतात ना लोक तिकडून. हो मागच्या ब्लॉग पासून लय व्हायरल झाला. अरे खरं लय व्हायरल झालं तो करून. आणि इथं पुढे खाऊ गल्ली आहे, खूप मोठी खाऊ गल्ली पण आहे पुढे. गोयलगंगाची खाऊ गल्ली आहे, म्हणजे फेमस खाऊ गल्ली म्हणलं तरी चालेल. नमस्कार सर्वांना, जय शिवराय. आणि दादा कसा बघतोय बघा. ही या साईडनी आहे ना बसायला. ऍक्च्युली असं झालंय की आम्ही आलो होतो गोयलगंगाला. हो गोयलगंगाला आलोय आम्ही, जिकडे संध्याकाळी नेहमी बसतो हा तिकडे येऊन आज आम्ही दुपारीच बसलो, कारण गरम खूप होतोय घरात म्हणून. संध्याकाळी बसलोय आता. संध्याकाळी संध्याकाळी बसलोय आम्ही. ऍक्च्युली झालं काय, घरी खूप गरम होत होतं आणि मग विचार केला चला जरा आता सगळं आवरलेलं आहे, सगळं उरकलेलं आहे, तर आपण घरी बाहेर जाऊ आणि जरा फ्रेश हवेमध्ये फिरून येऊ. गाडीचा आवाज खूप असं निघतो. मग आता विचार करतोय की फिरायला जायचं कुठे, फिरायला जायचं कुठे. तर म्हटलं कुठे फिरायला जाण्यापेक्षा आपण आपल्या स्पॉटवर जाऊन बसू जिथे आपण रोज बसतो. म्हणजे इथे कसं आता तुम्हाला दाखवते मी. आता इथे कसं असं बसलं ना तर बघा रोड इथे एक जागा आहे बसायला. इथे समोर पण आहेत असे वाकडं तिकडच्या पलीकडच्या रोडला, आणि इथं पण आहे, इथं पण आहेत बसायला अशी जागा. आणि इथं आता मम्मी बसली हे इथं आम्ही बसलोय. तर असा रोड आहे काहीतरी. हा गोयलगंगा, ही गोयलगंगा आहे. इथून आपला हा रोड डायरेक्ट सिंहगड कॉलेजला स्ट्रेट जातो वरती, आणि इथून वळलं तर साईनगर ते लागतं. आणि इथून गेलं असं स्ट्रेट तर आपला मेन रोडला स्ट्रेट होतो वडगावच्या. शॉर्टकट आहे आणि इथून विठ्ठलवाडी ते लागतं म्हणजे हा शॉर्टकट केला आता. आणि इथून स्ट्रेट गेलं तर जनता वसत पण आहे. खालून येतात ना लोक तिकडून. बसलो की थोडासा वेळ पण जातो, करमणूक पण होते, मस्त गार हवा लागते, एकदम मस्त वाटतं, छान फ्रेश वाटतं एकदम. इथे सगळेजण बसतात, जेवण झालं की आहे ना सगळेजण इकडेच येतात. येऊन इकडे बसतात रात्रीचे. आणि तर आम्ही रोज रात्री येतो, पण आज आहे ना मला करमतच नव्हतं घरी. काय झालं काय माहिती, बसूशीच वाटत नव्हतं. मी म्हटलं ह्याला चल आपण जाऊ, आपल्या आज आपण दिवसात जाऊन बसू, उजेडातच बसू म्हटलं, छान वाटतंय तो करून. आणि इथं पुढे खाऊ गल्ली आहे, खूप मोठी खाऊ गल्ली पण आहे पुढे. गोयलगंगाची खाऊ गल्ली आहे, म्हणजे फेमस खाऊ गल्ली म्हणलं तरी चालेल त्याला. खूप मोठी खाऊ गल्ली तिकडे. सगळेजण आहे ना, आईस्क्रीम पासून पिझ्झा पासून सगळं भेटणार, सगळं भेटणार. वडापाव, पावभाजी पासून पुलाव, बिर्याणी, थाळी पासून सगळं मिळेल तुम्हाला. ऍक्च्युली बसलोय, पण आता आर्यन दादाच्या मित्राचा म्हणजे शंतनू, हा तो येतोय. तो येतोय, तो त्याची वाट बघत मी, म्हणून मी इकडे तिकडे बघतोय सारखं. त्याचीच वाट बघतोय, कारण त्याला म्हणलं आपण इकडे कट्टा आहे ना तिकडे ये म्हणलं नाही का. जो कट्टा तो कुठं जाईन. आमचे लय कट्टे असे मुलांचे आहेत ना, आमचे दोघांचे म्हणजे आमचे लय कट्टे असे बसायचे. पण सीन कसं आहे माहिती का, आता तो इथं त्याला म्हणले गोयलगंगाच्या पुढचा कट्टा, तो आला तर परफेक्ट मध्ये बरं, नाही तर तिकडे शोधत बसायचा पलीकडच्या बाजूला. ऍक्च्युली काय, त्याचा फोन आला आम्हाला, तर हा म्हटलं आम्ही चाललोय गोयलगंगाला. तर तो म्हटलं कुठे रे, तो म्हणे कट्ट्यावर बसायला. तो म्हटलं ठीक आहे आम्ही पण येतो, तू चल पुढे, मी आलोच. आणि तो आलो म्हटलं, 5 मिनिटात आलो म्हटलं, म्हणून आता तोही येतोय, त्याची वाट बघतो. बघू तो आल्यावर भेटू आता डायरेक्ट. चला. तर आता इथे भूषण आणि शंतनू दोघंही आलेले. शंतनू मागच्या ब्लॉग पासून लय व्हायरल झाला. अरे खरं लय व्हायरल झालं. आणि भूषण पण आले. भूषण घरी कधी येतोय नक्की आहे. आता हे तिघही आलेत, आता हे तिघ गप्पा मारत बसतील. चला मी तोपर्यंत एक चक्कर मारून येते. मित्रांचं चालू दे काय चालतंय ते. जाऊ का मी? चला. तर चला आता आपण चाललोय घरी. आणि आता हा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. हा व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. चला बाय 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 बाय.